उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते. आपल्यासोबत सुनील प्रभू आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. कशा पद्धतीनं हे अधिवेशन गाजणार असं तुम्हाला वाटतं? कारण दोन्ही सदनामध्ये आपण पाहतोय, दोन्ही वरच्या सदनात खालच्या सदनामध्ये विरोधी पक्ष नेता नाही आहे. त्यामुळे विरोधक म्हणून किती जास्त तुमची जबाबदारी वाढली? तर मुळात हे अधिवेशन नागपूरमध्ये होतं आहे आणि विदर्भाचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढण्यासाठी अधिवेशन किमान 6 आठवडे चाललं पाहिजे असा जो करार आहे. परंतु हे अधिवेशन जेमतेम 1 आठवडा चालवतात. या सरकारची मानसिकताच नाही आहे अधिवेशन चालवण्याची. दुसरं म्हणजे विरोधी पक्षनेता वरच्या सभागृहात आणि खालच्या सभागृहात दोन्हीकडे नाही आहेत. नावं दिलेली आहेत परंतु हे सरकार त्याची घोषणा करत नाही आहे. आणि जो विरोधी पक्षच नको आहे, विरोधी पक्ष नेता नको आहे आणि सगळं तुम्हाला हुकुमशाहीनेच राज्य चालवायचं असेल तर आमची विरोधी पक्षाची आमदारांची गरज काय आहे? तुम्हीच अधिवेशन घ्या, तुम्हीच चालवा, तुम्ही भाषणं करा, आम्ही जातो परत. नेमकी भूमिका आता काय झाली? तिन्ही पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये आणि या तिन्ही पक्षाची काही भूमिका ठरली आहे अधिवेशनात? आमचं म्हणणं चहा पाण्याचा बहिष्कार जो आम्ही टाकला आहे त्याच्यात आम्ही म्हटलं आहे की नागपूर विदर्भात अधिवेशन होतं आहे. विदर्भातील प्रश्न जे आहेत ते टांगणीवरती आहेत. शेतकऱ्याच्या धानाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे. अवकाळी पावसामध्ये जे नुकसान झालं त्याचं अजूनपर्यंत जे अभिप्राय म्हणजे जो काही रिपोर्ट आहे तोच केंद्राकडे गेला नाही. त्यामुळे त्या मदतीपासून वंचित आहे. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. सरकारी जमिनी ज्या पद्धतीने बळकावल्या जात आहेत राजकीय नेत्यांकडून तो एक विषय गहन आहे. आणि कायदा सुव्यवस्था असेल, ड्रग्सचं मोठ्या प्रमाणात वाढ असेल, असे एक ना अनेक विषय या अधिवेशनामध्ये आहेत. सरकार हे पूर्णपणे नाकामी आहे. परंतु केवळ घोषणांचा पाऊस करून आम्ही काहीतरी वेगळं करतोय असं दाखवण्याची मानसिकता आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्ष यांना नको आहे. विरोधी पक्ष नेता असेल तर वैधानिक त्या ठिकाणी बाजू मांडू शकतो, हेच त्यांना नको आहे. आणि त्यामुळे हुकुमशाही पद्धतीने ही विधानसभा चालवण्याचं त्यांचं जे काय स्वप्न आहे ते उतरवण्याचं साक्षात हे काम हे करत आहेत. दुबार मतदानाचा पण विषय आहे आणि हे सगळे विषय घेऊन तुम्ही काही आंदोलनं करणार आहात? सरकारला घेण्याचा काही प्रयत्न होणार आहे? सरकारला घेण्याचा प्रयत्न आहे. दिवशी अधिवेशनाचे जसे दिवस सुरू होतील तसं आपल्याला कळेल. नक्कीच. पण विरोधी पक्ष नेता दिला जात नाही. म्हणजे जिथे जिथे एक आमदार होता त्या ठिकाणी पण विरोधी पक्ष नेता दिला गेला आहे. सरकारची मानसिकता नाही आहे, तयारी नाही आहे की मुद्दाम दिला जात नाही? काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता दिला पाहिजे. तो घटनेने संविधानिक पद आहे ते. आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेता असला तर विरोधी पक्षाची बाजू आणि जनतेची बाजू त्या ठिकाणी ठामपणे मांडू शकतो. परंतु यांना विरोधी पक्ष नेतापद द्यायचंच नाही आहे म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. प्रवीण दरेकर म्हणतात की आत्मविश्वास गमावून बसलेला विरोधी पक्ष नेता आहे आणि रस्त्यावर जनतेनं यांना आणलं, त्यामुळे रस्त्यावर यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रवीण दरेकरांना माहीत नसेल की त्या काळचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी रस्त्यावरती उतरूनच शिवसेना सोबत होती आणि भारतीय जनता पक्ष वाढवला म्हणून तुम्ही आज सत्तेत आहात. त्यामुळे रस्त्यावरती येऊन आणि रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी लोकशाही वाढवली जाते आणि सत्तेपर्यंत पोचतो ही आतापर्यंतची उदाहरणं आहेत. विरोधी पक्ष नेतेपद असण्यासाठी संख्याबळ लागतं आणि संख्याबळ असेल तरच विरोधी पक्षाला बंगला दिला जातो असं काही नाही आहे. विरोधी पक्ष नेता घोषणा करणं ही अध्यक्षांची जबाबदारी आहे, त्यांचे अधिकार आहेत. आणि माननीय अध्यक्षांनी आणि वरती सभापतीने याबाबतचा निर्णय घेणं आवश्यक आहे. परंतु आपण बघताय की प्रत्येक वेळेला अधिवेशनामध्ये कुठच्या ना कुठच्या कारणामुळे टाळाटाळ करून हा जी घोषणा आहे ती पुढे ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि अधिवेशन जे आहे ते विरोधी पक्ष विना या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याशिवाय पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे. रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे एकाच व्यासपीठावर होते आणि श्रीकांत शिंदे यांनी शेरो शायरीतून उत्तर दिलं. ज्यांनी माझ्यासाठी खड्डे खोदण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांची शायरी त्यांना लक्ष लावो. नक्की. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी सुनील प्रभू यांनी मांडलेली आहे आणि विरोधी पक्ष नेता देण्याची सरकारचीच तयारी नाही आहे असं सुद्धा ते म्हणतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.